श्री स्वामी समर्थ. त्रिपुरारी पौर्णिमा. जीव गेला तरी चालेल, पण त्रिपुरारी पौर्णिमेला या दोन गोष्टी चुकूनही करू नका, नाही तर भोगावे लागतात भयंकर परिणाम. मित्रांनो, काही दिवस असे असतात जेव्हा स्वर्ग आणि नरक यांचं अंतर फक्त एका कृतीवर अवलंबून असतं. आज आपण बोलणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेच्या त्या दिवसाबद्दल, जो दिवस भगवान शिवाने त्रिपुरासुराचा संहार करून या पृथ्वीवर प्रकाश फुलवला. तो दिवस जेवढा शुभ आहे तेवढाच भयंकरही ठरू शकतो जर तुम्ही या दोन चुका केल्यात तर. हो, या दोन चुका अशा आहेत की त्या माणसाचं पुण्य, त्याची श्रद्धा, त्याचं भाग्य सगळं संपवतात. म्हणूनच म्हणतात, जीव गेला तरी चालेल, पण त्रिपुरारी पौर्णिमेला या दोन गोष्टी कधीही करू नका. पण या दोन गोष्टी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आधी समजून घ्या त्रिपुरारी पौर्णिमेचं अद्भुत गूढ आणि त्याचं दैवी महत्त्व. त्रिपुरारी पौर्णिमेचं गूढ महत्त्व भावनिक आणि भक्तिभावाने समजून घ्या. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक महिन्याची पौर्णिमा. या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासूर या राक्षसाचा वध केला आणि त्या क्षणी संपूर्ण ब्रह्मांडात प्रकाश फुलला. हा दिवस कार्तिक स्नान, दीपदान आणि भगवान शंकराच्या पूजेचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी शिवलिंगावर तुपाचा दिवा लावणे, गंगाजल अर्पण करणे आणि ओम नमः शिवाय जप करणे यामुळे आयुष्यातील अंधार नष्ट होतो आणि घरात सुख समृद्धीचा प्रकाश पसरतो. अनेक साधक सांगतात की या रात्री देवता स्वतः पृथ्वीवर भ्रमण करतात आणि जो भक्त त्यावेळी शिवनामात तल्लीन असतो त्याचं भाग्य बदललं जातं. पण जर या दिवशी तुम्ही त्या दोन गोष्टी चुकूनही केल्या तर हाच प्रकाश अंधारात बदलतो आणि हाच दिवस शापित ठरतो. आता तुम्ही विचार करत असाल त्या दोन गोष्टी नक्की कोणत्या असतील? त्या इतक्या भयंकर का आहेत की जीव गेला तरी चालेल, पण त्या करू नका असं शास्त्र सांगतं. थांबा, फक्त काही क्षणात मी सांगते. पण आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. कारण आज आपण सांगणार आहोत जीवन बदलणारं सत्य. त्या दोन गोष्टी ज्या त्रिपुरारी पौर्णिमेला करू नयेत. 1. देवाचा प्रकाश विझू नका, म्हणजेच दिवा. त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. पण अनेक जण चुकून किंवा दुर्लक्षाने दिवा विझवतात किंवा दीपकावर पाय पडतो. हे पवित्र कर्म अपवित्र होतं. शास्त्र सांगतं, जो व्यक्ती या दिवशी देवाचा दिवा विझवतो त्याच्या घरात प्रकाशाऐवजी अंधार स्थिरावतो. त्याचं आयुष्य आर्थिक संकटात, मानसिक तणावात अडकतं. त्याला त्रिपुरासुराचा शाप भोगावा लागतो असं म्हटलं आहे. म्हणूनच लक्षात ठेवा, या दिवशी दिवा पेटवा आणि तो दिवा जळत राहील याची काळजी घ्या. त्यावर फुंकर मारू नका किंवा अंधारात विझवू नका. हीच खरी भगवान शिवाला प्रसन्न करण्याची गुरुकिल्ली आहे. राग, अपमान किंवा वाद टाळा. दुसरं म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे शांतीचा दिवस. या दिवशी राग येणे, दुसऱ्याचा अपमान करणे, वाद घालणे हे शिवाच्या शांतिरूपाचा अपमान मानला जातो. जो या दिवशी दुसऱ्याला दुखावतो त्याचं पुण्य क्षणात नष्ट होतं. त्याच्या जीवनात वाद, तणाव, आजार आणि दारिद्र्यता येते. म्हणून या रात्री शांत बसा, मंत्र जप करा, दीपदान करा आणि शक्य असल्यास
क्षमा मागा, ही एक कृती तुमचं आयुष्य प्रकाशमान करेल. मित्रांनो, त्रिपुरारी पौर्णिमा ही फक्त एक तारीख नाही, ती आहे शिवाचा विजय, प्रकाशाचा जन्म आणि अंधाराचा अंत. या दिवशी जर तुम्ही शिवाचा दीप जपला आणि शांती राखली तर तुमच्या आयुष्यातील त्रिपुरासूर म्हणजेच अडचणी, कर्ज, रोग आणि संकट सर्वांचा अंत होईल. त्या दिवशी जर तुम्ही शिवाचा दीप जपला आणि शांती राखली तर तुमच्या आयुष्यातील त्रिपुरासूर म्हणजेच अडचणी, कर्ज, रोग, संकट सर्वांचा अंत होईल. म्हणूनच लक्षात ठेवा, जीव गेला तरी चालेल, पण त्रिपुरारी पौर्णिमेला या 2 चुका चुकूनही करू नका. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.